हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्या PhD फेलोशिपसाठी जी परीक्षा 10 जानेवारी 2024ला होणार आहे, त्या परीक्षा कुणाला द्यायची आहे आणि त्यामधून कुणाला देण्यात आलेली याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. बार्टीच्या 2022च्या विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा रद्द. सेट विभाग 10 जानेवारीला परीक्षा घेणार. बघा, कुणाची परीक्षा रद्द झालेली? सारथी, महाज्योती या संस्थेमधील 2022 या वर्षातील PhDच्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिपचा लाभ देण्यात आला आहे. त्यानुसार बार्टीने सुद्धा 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी आणि या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर बार्टीने 2022च्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र सर्व विद्यार्थ्यांची फेलोशिप परीक्षा रद्द करण्यात आली असा समज काही विद्यार्थ्यांनी करून घेतला आहे. त्यामुळं बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती या शासकीय संस्थांच्या माध्यमातून PhDच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते, परंतु राज्य शासनाने सरसकट फेलोशिप न देता चाळणी परीक्षा म्हणजे एंट्रन्स परीक्षा CET घेऊन फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 24 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या माध्यमातून फेलोशिप परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेत गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करून येत्या 10 जानेवारीला ती पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2022च्या PhD नोंदणीधारक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी या मागणीसाठी बार्टी संशोधन विद्यार्थी कृती समिती 2022 या विद्यार्थी संघटनेने बेमुदत उपोषण सुरू करून बार्टी कार्यालयासमोर आंदोलन सुरू ठेवले. त्यावर सारथी व महाज्योती संस्थेने 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिपचा लाभ दिला आहे. बार्टीने सुद्धा 2022च्या विद्यार्थ्यांना सरसकट लाभ द्यावा असा पत्रव्यवहार बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्याकडे केला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन छात्रवृत्ती 2022साठी येत्या 10 जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यात येत आहे आणि असे परिपत्रक सुनील वारे यांनी शनिवारी प्रसिद्ध केलं. तर बार्टीने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार केवळ 2022च्याच विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि जे आता 2023चे विद्यार्थी त्यांची चाळणी परीक्षा ही 10 जानेवारीलाच होणार आहे. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा चाळणी परीक्षा रद्द करण्यात आली आहे असा निर्णय किंवा परिपत्रक अद्याप उपलब्ध झालं नाही. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेच्या माध्यमातून फेलोशिप दिली जाणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून 10 जानेवारी रोजी सेट CET परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थेकडून अद्याप सेट विभागाला परीक्षा रद्द करण्यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. बार्टी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात सेट विभागाचे समन्वयक डॉक्टर बाबासाहेब कापणीस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, येत्या 10 जानेवारी रोजी होणारी चाळणी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात बार्टी, सारथी आणि महाज्योती या कोणत्याही संस्थेने सेट विभागाकडे अद्याप पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळे सेट विभागाकडून प्रस्तावित परीक्षेचं नियोजन केले जात आहे. त्यामुळं जे 2023ला जे नवीन विद्यार्थी आहेत जे फेलोशिप घेऊ इच्छितात त्यांची परीक्षा सारथी, महाज्योती आणि बार्टीची होणारच आहे. त्यामुळं जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी पेपर 1 सेटनेटचा जो सिलेबस आहे तो सिलेबस CETला देखील ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित तयारी करावी आणि पेपर देखील व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सोडवला तरच तुम्ही त्या 200 विद्यार्थ्यामध्ये निवडले जाऊ शकता. त्यामुळं परीक्षा रद्द झाली यावर शांत न बसता आपण आपला अभ्यास व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे करावा. नक्कीच आपण यशस्वी होणार आहात. धन्यवाद.